Namaskar. Welcome to the channel Ahar Vichar. I am Dr. Mrs. Kesri. Yesterday I spoke about the conditions in which soybean is prohibited. सोयाबीन निषिद्ध आहे अशा काही व्याधींबद्दल मी काल बोलले. त्यामुळे काहींचा प्रश्न निर्माण होतो की मग सोयाबीन खायचं की नाही. तर हो, सोयाबीन खायला काहीच हरकत नाही, कारण सोयाबीन हे सुपरफूड आहे. पण ते कोणी खावं, कसं खावं याबद्दल काही पद्धत आहे, तिचा त्यांनी उपयोग करायला पाहिजे. सोयाबीनच्या वजनाच्या 50% जवळजवळ वजन हे प्रोटीन्सने व्यापलेलं असतं आणि हे प्रोटीन्स हे इसेन्शियल अमायनो ॲसिड सकट असतात. त्यामुळे ह्या प्रोटीन्सची गुणवत्ता जवळजवळ फ्लेशमध्ये म्हणजे मीटमध्ये असलेल्या प्रोटीन्सच्या बरोबरीची असते. त्यामुळे ज्यांना मीठ खायचं नाही आहे पण मीठचे सर्व गुणधर्म हवे आहेत त्यांना सोयाबीन खाण्याचं सांगितलं जातं. या सोयाबीनच्या वजनाच्या 20% भाग हा तेलाने व्यापलेला असतो आणि ह्या तेलामध्ये इसेन्शियल फॅटी ॲसिड्स असतात, म्हणजे जे आपण तयार करू शकत नाही पण आपल्याला गरज आहे अशा प्रकारचं तेल ह्याच्यामध्ये असतं. त्यामुळे सुद्धा ह्याचं वैशिष्ट्य वाढतं. उरलेलं वजन जे असतं ते कार्बोहायड्रेट्स आणि फायबरने बनलेलं असतं आणि फायबर हा गट हेल्थसाठी आणि अनुषंगाने कोलेस्टेरॉल लेवलसाठी चांगला असतो. त्यामुळे प्रोटीन्स, फॅट्स आणि फायबर्स ह्या 3 गुणधर्मांमुळे हे जास्त चांगलं होतं. शिवाय ह्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असतं. खनिज द्रव्य असतात, म्हणजे आयर्न, कॅल्शियम असतं. प्लांट बेस्ड असल्यामुळे त्याच्यात व्हिटॅमिन्स आणि खनिज द्रव्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सुद्धा बायो अवेलेबिलिटी म्हणजे खाल्ल्यानंतर त्याचं शोषण होऊन शरीराला उपयोग होणं यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या सोयाबीनचे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहे. सोयाबीन म्हणजे कडधान्य इटसेल्फ ह्याबद्दल मी बोलते आहे. सोयाबीनची होल बीन्स म्हणून बाजारात उपलब्ध आहेत, त्याचं मिल्क उपलब्ध आहे, त्याचं योगर्ट आहे, त्याचं टोफू आहे, त्याची पावडर आहे म्हणजे पीठ आहे. शिवाय फार्मास्युटिकल कंपनीनीच तयार केलेली सोयाची प्रोटीन पावडर आहे की जी आम्ही अनेकांना वेगवेगळ्या कारणासाठी खायला सांगतो. ह्याची जी ही 3 वैशिष्ट्ये मी सांगितले त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल लेवल कमी होते, ब्लड ग्लुकोज लेवल नियंत्रणात राहते आणि या 2 गुणधर्मांमुळे वजन नियंत्रणात राहतं आणि वजन नियंत्रणात राहिल्यानंतर रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि त्यामुळे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत म्हणजे मेंदू, हार्ट, लिव्हर, किडनी यांचं काम व्यवस्थित होतं. आता मी जेव्हा बोलते आहे तेव्हा मी कडधान्य म्हणजे बीन्स याच्याबद्दल बोलत आहे. डायबिटीसच्या पेशंटना आम्ही सोयाबीन खायला सांगतो. जर डायबिटीस टाईप 2 असेल आणि त्या माणसाचं वजन वय 50च्या पुढे असेल तर त्याला सोयाबीन खायला सांगायला काहीच हरकत नाही. सोयाबीनची जी 3 वैशिष्ट्ये मी सुरुवातीला सांगितली त्याच्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, म्हणजे उपलब्ध असलेल्या इन्सुलिनला जे योग्य प्रमाणात सेलनी रिॲक्ट व्हायला पाहिजे ते त्यांना होता येतं जर त्यांनी सोयाबीन खाल्लं. म्हणजे याचा अर्थ ज्या पेशंट्समध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालाय म्हणजे वय 50च्या पुढे आहे आणि ते लठ्ठ आहेत, त्यामुळे शरीरात उत्पन्न होणारं इन्सुलिन
त्यांच्या वाढलेल्या वजनाला पुरेसं नाही आणि त्यामुळे आपण त्यांना म्हणतो की ते इन्सुलिन रेझिस्टंट आहेत. अशा वेळेला जर सोयाबीन त्यांना खायला सांगितलं तर त्यांचं वजन कमी होतं आणि वजन कमी झालं की इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, म्हणजे शरीर जेवढं इन्सुलिन तयार करू शकतो त्याचा त्यांना उपयोग होतो, वापर करता येतो. वजन कमी झालं की कोलेस्टेरॉल लेवल कमी होते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली की ग्लुकोज लेव्हल नॉर्मलला येते, म्हणजेच ग्लायसेमिक कंट्रोल चांगला होतो. म्हणजे जर HbA1c सोयाबीन खायच्या आधी केलं आणि सोयाबीन खाल्ल्यानंतर 3 महिन्यांनी केलं तर त्यांचा HbA1c खूप प्रमाणात खाली आलेला आढळतो आणि तो नॉर्मलच्या दिशेने जातोय असं लक्षात येतं. युजली ह्या पेशंट्सना फर्मेंटेड सोयाबीन खायला आम्ही सांगतो, कारण फर्मेंटेड सोयाबीनमुळे त्यांची गट हेल्थ पण सुधारते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी पण वाढते. जे नुसते लठ्ठ आहेत त्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन काहीही झालेलं नाहीये, पण त्यांचं वय 50च्या पुढे आहे किंवा तिचं वय 45च्या पुढे आहे, त्यांना आम्ही ही जी त्यांची जीवनशैली आहे त्याच्यामुळे वाढलेलं वजन आहे, पण इतर व्याधीकडे त्यांची वाटचाल होण्यापूर्वी त्यांना ते आटोक्यात आणायचंय, अशा वेळी आम्ही त्यांना सोयाबीन खाण्याचा सल्ला देतो. सोयाबीन मधले प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर यांचा संयुक्तपणे त्यांनी जर सांगितलेल्या प्रमाणात खाल्लं तर खूप चांगला उपयोग होतो. अतिप्रमाणात त्यांनी सोयाबीन खाऊ नये. हायपरलिपिडेमियाच्या केसेसमध्ये सुद्धा वय जर 50च्या पुढे असेल आणि त्यांनी त्यांची फॅमिली कंप्लीट केलेली असेल तर त्यांना सोयाबीन खायला काहीच हरकत नाही. हल्ली पेरिमेनोपॉझल सिंड्रोम हा जवळजवळ सहन होणार नाही अशा प्रमाणात होणारा त्रास अनेक करिअर वुमनना होतो. त्यांना व्यवस्थित आहार घेणं अत्यंत आवश्यक असतो. त्यांच्या आहारात सोयाबीन समाविष्ट करण्याचा आम्ही सल्ला देतो, पण ह्याच कालावधीमध्ये तिला अलर्जी असण्याची पण शक्यता असते, त्यामुळे तिला टेस्ट डोस देतो आणि मगच ठरवतो की तिला सोयाबीन ॲडवाइस करायचं किंवा नाही. ह्याच्यामध्ये फायटोइस्ट्रोजन्स असतात आणि ते फायटोइस्ट्रोजन्स जे सिम्पटम्स असतात पेरिमेनोपॉझल सिंड्रोमच्या ते कंट्रोलमध्ये आणतं. ज्यांचं वय 50च्या पुढे आहे आणि ज्यांना ऑस्टिओपेनिया झालेला आहे त्यांना इतर कुठल्याही अशा व्याधी नाहीत की ज्यात सोयाबीन निषिद्ध आहे, असं असेल तर त्यांना आम्ही सोयाबीन खायचा सल्ला नक्की देतो. कारण ऑस्टिओपेनिया असताना जर सोयाबीन खाल्लं तर ऑस्टिओपोरोसिस टाळता येतं. ऑस्टिओपेनिया ही पहिली स्टेज असते आणि ऑस्टिओपोरोसिस ही नंतरची स्टेज असते. तर ऑस्टिओपोरोसिस होऊन त्याचे त्रास सुरू होण्यापूर्वीच जर सोयाबीन खाल्लं तर त्यांना त्याचा निश्चित उपयोग होतो. काही अभ्यासांमध्ये असं लक्षात आलेलं आहे की ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचं प्रिव्हेन्शन सोयाबीनमुळे होतं. त्यामुळे ज्यांना मागच्या जनरेशनमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे अशा महिलांना आम्ही जर त्यांचं वय 45च्या पुढे असेल तर सोयाबीन खायला सांगतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता दुरावते. इन केस झालाच तरी अतिशय उशिरा होतो. तसंच प्रोस्टेट कॅन्सरच्या बाबतीत आहे. जर त्याला प्रोस्टेट कॅन्सरची हिस्ट्री असेल तर त्याला 45 नंतर 50 नंतर जेव्हा त्याची फॅमिली पूर्ण केलेली असते त्यांनी, त्यावेळेला त्याला सोयाबीन खायला काहीच हरकत नाही. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं. इतर कॅन्सरच्या बाबतीत अजूनही संशोधन चालू आहे, त्यामुळे इतर कॅन्सरचं प्रिव्हेन्शन होतं किंवा नाही याबद्दल अजून स्पष्ट मत झालेलं नाही. याच्यामध्ये
अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे जो आपल्या सेलचा डॅमेज झालेला असतो त्याच्यासाठी पण सोयाबीनचा उपयोग होतो आणि आपली प्रकृती चांगली राहते. काही संशोधनानंतर असं लक्षात आलेलं आहे की जी वेगवेगळी स्किन ऑइंटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जर सोयाबीन घातलं तर स्किनची गुणवत्ता वाढते, स्किनचे निरनिराळे जे रोग होतात ते होत नाहीत, अल्ट्राव्हायोलेट रेसपासून त्याचं संरक्षण होतं. तर ज्यांना सोयाबीन लावल्यानंतर अलर्जी होत नसेल तर त्यांनी अशी ऑइंटमेंट्स वापरायला हरकत नाही. पण स्किनचे इतर जर काही रोग असतील तर त्यांनी आधी डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा आणि मग सोयाबीन असलेले ऑइंटमेंट्स वापरावेत की नाहीत हे त्यांनी सांगितल्यावरच वापरावेत. येथेच थांबते. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तब्येतीची काळजी घ्या. ज्यांना सोयाबीन खायचं आहे त्यांनी ते योग्य प्रमाणात खा. प्रकृती सांभाळा. थँक्यू.